नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय गुरुनाथ नाईक लिखित घोड्यांची शर्यत ही दीर्घकथा. आज या दीर्घकथेचा शेवटचा भाग अर्थात भाग 4 आपण ऐकणार आहोत. जसवंतसिंग सरदार भडकला तसाच तो हादरला. ती 2 प्रेतं बघून काय समजायचंय ते तो समजला. उदयसिंग चौहानच सारं घडवलेलं असावं. घोड्यांना त्यांनी दूर कुठेतरी नेलेलं असावं असा विचार करत असताना त्यांनी पहाडीच्या रोखानं चालायला सुरुवात केली. त्यावेळी तो अतिशय बेचैन बनला होता. सरदारकी आणि भरपूर संपत्ती मिळण्याची आशा आता धुळीला मिळालेली आहे याची जाणीव जसवंतसिंहाला झाली. ज्याची आपण चाकरी केली तोच आपल्याला झिडकारल्याशिवाय राहणार नाही असंही त्याला राहून राहून वाटायला लागलं, कारण तो माणूस सामान्य नव्हता. जसवंतसिंहानं त्याचं नाव कितीही ओरडून सांगितलं असतं तरी कोणाचाच विश्वास बसला नसता. आपण जर का चौहानकडनं मार खाल्ला किंवा असंच घाबरून पळून गेलो तर आपल्याला निवाऱ्यासाठी जागाच राहणार नाही. उदयसिंग चौहान आणि कॅप्टन पीटर आपल्या वाड्यावरनं नांगर फिरवतील. महाराजसुद्धा नेस्तनाबूत करून टाकतील या विचारांचं थैमान त्याच्या मनात सुरू झालं होतं. पहाडीजवळ तो आला. दूरवरची पहाडी स्पष्ट दिसत होती, पण एकदम आत उतरण्याचं धैर्य त्याला झालं नाही, कारण उदयसिंग चौहानचा प्रत्यक्ष पराक्रम त्याने पाहिलेला नव्हता, पण त्याच्याबद्दल बरंच काही ऐकलेलं होतं. उदयसिंग चौहान जर का पहाडीत उतरला असेल तर आपण त्याच्या हातातून सहजासहजी निसटू शकणार नाही याची कल्पना त्याला येऊन चुकलेली होती. त्याच्याबरोबर 20 माणसं होती, पण चौहान दडून राहिला असेल तर ही 20 लढवय्या माणसं त्याला तशी भारी नव्हती. त्यांनी शांतपणे विचार केला. एकदम घाई करण्यात अर्थ नव्हता. चौहान पहाडीत उतरला असेल तर आत असलेला आपला एकूण एक साथीदार ठार झालेला असेल हा विचार मनात येताच त्यांनी फक्त दोघांना खाली पाठवायचा निर्णय घेतला. चौहान आडवा आला असेल तर त्याच्यापासून वाचणं फक्त डोक्याचा उपयोग करून शक्य होईल असं त्याला वाटलं. 2 साथीदारांना पहाडीत काय घडलंय ते बघण्यासाठी पाठवलं आणि जसवंतसिंहानं आणखीन थोडी सावधगिरी बाळगण्याचा विचार केला. आता फक्त चौहानच्या डोळ्यात धूळ फेकत राहायला हवं, त्याशिवाय तो आपल्या हातात सापडणार नाही किंवा समोरासमोर गाठ पडली तर आपल्या गोळीला बळी पडणार नाही हे जसवंतसिंहानं गृहीत धरलेलं होतं. उदयसिंग चौहानला ठार करण्यासाठी बळाचा उपयोग करणं अगदी मूर्खपणाचं आहे याचीही खात्री त्याला पटली होती. त्यांनी फक्त 10 साथीदारांना त्या जागी झाडाझुडपातनं दडवून ठेवलं. चौहानला कोणतीही संधी न देता गोळ्या घालून ठार करण्याच्या सूचना केल्या. निशस्त्र वाटला तरी त्याला ठार करताना विचार करू नका, कारण संधी मिळाली तर तो कोणालाही जिवंत सोडणार नाही याची सुद्धा जाणीव त्या सगळ्यांना देण्यात आली. तसाच तो झाशीच्या दिशेनं चालायला लागला. साधारण अर्ध्या कोसावर येऊन त्यांनी आणखीन 4 साथीदारांना अगदी मोक्याच्या जागा पाहून ठेवलं. त्यांनाही कडक सूचना देऊन जसवंतसिंग थेट झाशीच्या रोखानं निघाला. तसं त्याला घाबरण्याचं कुठलंही कारण नव्हतं. तो त्याच्या मते सामर्थ्यवान माणूस होता. कॅप्टन पीटर आणि उदयसिंग चौहानसुद्धा त्याचं काहीच करू शकणार नाही हे जसवंत जाणून होता. पण तो झाशीत शिरला नाही. झाशीच्या अलीकडे असलेल्या एका पडक्या जुनाट वाड्यात तो शिरला, कारण त्याला भरपूर विश्रांती घेणं भाग होतं. या वाड्यात तो अनेकदा येऊन राहिला होता. शिवाय त्याला शांतपणे विचार करायचा होता. त्यांनी जमा केलेली दरोड्यातली फार मोठी संपत्ती दडवलेली होती. अगदी सहजासहजी ती चौहानच्या हाती लागणार नाही असा विचार त्यांनी केला होता. पण तरीही चौहानबद्दल कुठलाही तर्क करणं धोक्याचं आहे असंही त्याला राहून राहून वाटत होतं. त्यावेळी अंधार पडायला सुरुवात झाली होती. एका साथीदाराला त्यांनी झाशीत पाठवलं. त्या डाकूचं घरही झाशीतच होतं. तो जसवंतसिंगाच्या टोळीत आहे आणि दरोडेखोर बनलेला आहे याची अद्याप तरी कुणालाही कल्पना नव्हती. ती रात्र संपली.
झाशीत जाण्याऐवजी आपण याच वाड्यात मुक्काम ठोकावा आणि आपल्या साथीदारांकरवी माहिती मिळवावी, असाही विचार जसवंत सिंगच्या मनात आला. सरदार जसवंत सिंगवर असा प्रसंग यापूर्वी कधी आला नव्हता. कधी काळी असा प्रसंग आपल्यावर येईल हे त्यांनी मुळीच गृहीत धरलेलं नव्हतं. तिसऱ्या दिवशी रात्री झाशीत गेलेला त्याचा साथीदार घाईघाईत आला तेव्हा तो अतिशय घाबरला होता. सरदार सरदार कॅप्टन पीटरनी पहाडीतलं सगळं धन आणलंय आणि 5 जणांना कैद केलेलं आहे. हे ऐकलं आणि जसवंत सिंग सुन्न झाला, पण तो मनाने मात्र खचला नाही. उदयसिंग चव्हाणनं त्या म्हाताऱ्याकडेच आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं, पण तो सरळपणे काही सांगेल यावर मात्र त्याचा विश्वास बसला नाही. म्हातारा मनाने जबरदस्त होता. उदय त्याला सारखा प्रश्न विचारत होता आणि तो मात्र सारखे उलटी सुलटी उत्तरं देत होता. मनातल्या मनात उदय भडकला, पण त्यांनी चेहऱ्यावर मात्र तसं दिसू दिलं नाही. सहनशक्ती संपल्यामुळे उदयने अधूनमधून म्हाताऱ्यावर एकूण 4 गोळ्या झाडल्या होत्या. 2 गोळ्यांनी त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते, तर दुसऱ्या 2 गोळ्यांनी डावा हात आणि उजवा कान यांना जबर जखमा झालेल्या होत्या. वेदनांनी तो म्हातारा विवळत होता, पण तोंड उघडण्याचं मात्र नाव काढत नव्हता. उदयच्या प्रत्येक प्रश्नाचं तो उत्तर देत होता, ते सुद्धा तरेवाईकपणे. शेवटी उदयने त्याच्या कपाळात गोळी घातली. आपल्याला त्याचा काहीही उपयोग होणार नाही हे त्यांनी ओळखलं. सर्वच्या सर्व घोड्यांना त्यांनी पहाडीत पूर्वेकडच्या बाजूला सोडून दिलं आणि त्या जागेची तपासणी करायला सुरुवात केली. फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धन दडवलेला असेल हेच त्यांनी गृहीत धरलं होतं. पहाडीत जसवंत सिंगनं ठेवलेला पहारा पाहूनच उदयला तो संशय आलेला होता. जेव्हा अंधार पडायला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी तो नाद सोडून दिला. इतक्यात जसवंत सिंग येईल याची त्याला मुळीच खात्री वाटत नव्हती. पहाडी बाहेरची प्रेतं बघून तो सावध होईल, एकदम पहाडी शिरायचं धैर्य त्याला होणार नाही, याचा सुद्धा उदयने विचार केला. का कोण जाणे, पण जसवंत सिंहासाठीच 2-3 दिवस या ठिकाणी घालवायचा विचार त्यांनी मनातनं काढून टाकला, कारण आणखीन बरीच कामं त्याला करायची होती आणि त्यासाठी त्याला झाशीत जाणं भाग होतं. त्याच्या डोक्यात राजे प्रतापसिंगचे विचार थैमान घालत होते. प्रतिष्ठेसाठी अशी राजघराण्यातली माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात याचा अनुभव त्यांनी घेतला होता. कदाचित आपला घोडाच पहिला यायला हवा अशी जर प्रतापसिंगची प्रतिज्ञा असेल तर तो आकाश पाताळ एक करेल, काहीही करायचं शिल्लक ठेवणार नाही, याचीही कल्पना उदयला आलेली होती. जयसिंहाची हत्या होऊन 5 दिवस लोटले होते. विचारांच्या तंद्रीत तो पहाटेच्या सुमाराला झाशीजवळ आला. सीमेवरून तो गावात शिरणार तोच त्याच्या डोक्यात वेगळीच कल्पना चमकून गेली. प्रतापसिंहाला वधवण्याचा विचार त्याच्या मनात आला. त्यासाठी त्याला एकांतात गाठणं भाग होतं. इतकंच नाही तर आपलं स्वतःचं अस्तित्व देखील त्यावेळी प्रतापसिंहापासून दडवावं असाही विचार उदयच्या मनात घोळत होता. सबंध दिवस त्यांनी रानात झोपून काढला होता. होत्या त्या साऱ्या दशम्या देखील संपवून टाकल्या. रात्र हळूहळू वाढायला लागली, पण नेमकं काय करावं याविषयी त्याच्या मनात एकमत होऊ शकलं नाही. मध्यरात्र उलटली तेव्हा तो हळूहळू ठाण्याच्या रोखानं जायला लागला. तिथूनच पुढे गेल्यानंतर त्याला कॅप्टन पीटरचा बंगला लागणार होता. दूरवरूनच जेव्हा त्यांनी ठाण्यातनं बाहेर पडणारा प्रतापसिंग पाहिला तेव्हा नकळत त्यांनी घोड्याचा लगाम खेचला. अत्यंत सावधगिरीने तो तिथपर्यंत आला होता. तशी गुप्तता राखण्याचं त्याला फारसं काही कारण नव्हतं, पण 1-2 दिवस तरी आपल्याला कोणी पाहू नये असं त्याला वाटत होतं. घोडा फेकत प्रतापसिंग निघून गेला आणि त्याचवेळी उजव्या बाजूला कोणीतरी घोडा फेकलेला त्यांनी ऐकला. टापांचे आवाज त्याच्या कानात शिरले. मनातल्या मनात त्यांनी प्रथम आपल्या घोड्याचे आभार मानले. उदयपेक्षाही त्याचा घोडा अंधारात बेमालूमपणे मिसळून जाऊ शकत होता. जेव्हा उदयने घोडदौड करायला सुरुवात केली तेव्हा टापांचा आवाज होऊ नये याचीही तो काळजी घेत होता. दौडत जाणाऱ्या घोड्यांच्या टापांचे आवाज त्याला स्पष्टपणे ऐकू येत होते. तो कोण असावा हेच मुळी त्याच्या डोक्यात शिरत नव्हतं आणि उदय त्याच्याबद्दल तर्कही करू शकत नव्हता.
प्रतापसिंहाच्या वाड्याजवळ तो येऊन पोचला. आपल्या पुढे आलेल्या घोडेस्वारानं कुठं दडी मारली आहे हे त्याच्या लक्षात येऊ शकलं नाही. फारच थोडा वेळ रेंगाळत निघून गेला आणि घोड्यांच्या टापांचे आवाज संथपणे त्याच्या कानात शिरायला लागले. ठाण्यावरून निघालेला प्रतापसिंगच आपल्या वाड्याकडे येत असावा याची जाणीव उदयला झाली. हळूहळू दडलेल्या भागातनं तो आणखीन पुढं सरकला. प्रतापवर अचानक हल्ला होईल असं त्यांनी गृहीत धरलं होतं. त्यामुळे प्रतापवरची नजर बाजूला काढायला त्याची तयारी होत नव्हती. एकाएकी एक दमदार आवाज उदयच्या कानात शिरला. अंधार फाडून त्या दिशेला बघत उदयने घोडा हळूहळू पुढे न्यायला सुरुवात केली आणि आवाजावरनं राजे प्रतापसिंगला अमरसिंहानं गाठलंय हे उदयने ओळखलं. आपल्यासारखाच विचार अमरसिंहानं केलेला असावा हे त्यांनी ताडलं आणि काहीही घडलं तरी आपण पुढे जाऊ नये हा विचार त्यांनी केला. अंधारात नेमकं काय घडलं हे उदय समजू शकला नाही. फक्त तलवारीचा खणखणाट त्याला ऐकू आला, पण तोही एकदा. कुणाची तरी तलवार खाली पडली हे देखील त्यांनी आवाजावरनं ओळखलं आणि दुसऱ्या क्षणी प्रतापसिंग निशस्त्र बांधलाय याची खात्री उदयला पटली. अमरसिंग प्रतापसिंहाला तिथून नेल्याशिवाय राहणार नाही हे उदयच्या लक्षात आलं. दोन्ही घोडेस्वारांनी जेव्हा दौड करायला सुरुवात केली तेव्हा उदयने अतिशय सावधगिरी बाळगत त्यांचा पिच्छा करायला सुरुवात केली. गावापासून जवळजवळ एका कोसावर ते आले त्यावेळी पहाट उलटून गेली होती. अमरसिंगने त्याला थांबवलं. इतकंच नव्हे, प्रतापसिंगला त्याला खाली उतरायला भाग पाडलं. प्रतापला एका झाडाच्या बुंध्याजवळ नेऊन त्यांनी उभं केलं. राजे, जयसिंगच्या हत्येचा सूड मी उगवणार. मला जर सत्य समजलं नाही तर या ठिकाणी तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे पडतील. शब्द कठोर होते, तापलेले होते. पण अमरसिंगचा स्वतःवर जबरदस्त ताबा आहे हे एका बाजूला दडी मारून बसलेल्या उदयच्या लक्षात आलं. अरे पण जयसिंगच्या हत्येचा माझ्यावर सूड का ते मला ठाऊक नाही आहे. या हत्येला तुम्ही जबाबदार आहात अशी माझी समजूत आहे. अरे पण ती चुकीची आहे ना समजूत. हे बघा राजे, शब्दांचे खेळ नको आहेत. एकदा माझी तलवार सुरू झाली की तुम्हाला कुठलंही सत्य सांगायला सवडच मिळणार नाही. जयसिंहाच्या शरीरात ज्यांनी बाण सोडला ती व्यक्ती कोण हे मला कळायला हवं. अमरसिंग, तू मला ठार करण्यासाठी पेटलायस? एकाएकी प्रतापसिंग शांत आणि गंभीर झालेला जाणवला. तो तर माझ्या सोडाचा एक भाग आहे. तू सूड नक्की उगव, पण चोर सोडून संन्याशाच्या मागे लागू नको. हे बघ, जे घडलं त्याचा धक्का मला सुद्धा बसलाय. आमच्या पिताजींनी सुरू केलेल्या या शर्यतीत आजपर्यंत तरी कुठलीही लबाडी झालेली नाही आहे. कोणत्याही प्रकारची लबाडी न होता या शर्यती पार पडल्या आहेत. राजे, दोन्ही वेळा तुमचेच 3 घोडे पहिल्या 3 क्रमांकात का यावेत? नाही, ते मलाही नाही सांगता येणार. सगळ्या घोड्यांच्या खुरात किडे सापडले. तुमचेच 3 घोडे अपवाद का ठरले? अमरसिंग, शर्यतीच्या वेळी मी त्या घोड्यांना नजरेआड करत नसतो. जवळजवळ 2 दिवस त्या 3ही घोड्यांजवळ माझ्या खास रक्षकांशिवाय मी कुणालाही जाऊ देत नाही, अगदी मोत्तद्दाराला सुद्धा. प्रतापसिंग अत्यंत धूर्त आहे हे त्याच्या बोलण्यावरनं उदयनं ताडलं. अमरसिंग चिडलेला आहे. कोणत्याही क्षणी तो प्रतापसिंगवर वार केल्याशिवाय राहणार नाही याची त्याला खात्री पटली आणि मग दमदार आवाजात त्यांनी अमरसिंगला हाक मारली आणि शांतपणे त्यांनी त्या दोघांच्या दिशेनं चालायला सुरुवात केली. जसवंतसिंगला आता फक्त एक आधार उरला होता. पण खऱ्या अर्थानं तो आधार आपल्यासाठी आहे किंवा नाही हे त्याला सांगता येत नव्हतं. तो आधार तुटला तर मात्र आपल्याला हा देश सोडून जावं लागेल या निर्णयापर्यंत त्याचं मन येऊन पोचलं होतं. ज्याचं तो काम करत होता त्याचा यामागे उद्देश कोणता हे त्याला समजत नव्हतं. केवळ घोड्यांच्या शर्यतीत गोंधळ माजवणं आणि राजे प्रतापसिंहाचा घोडा पहिल्या क्रमांकानं येऊ देणं इतकाच उद्देश यामागे नसावा याची त्याला पक्की जाणीव झालेली होती. पहाडीच्या बाजूला जाऊन आपल्या माणसांचं काय झालं हे पाहण्याची गरज त्याला भासली नाही. सरकारी फौज बघून काही जण पळून गेले असतील आणि पळता पळता काही जण कॅप्टन पीटरच्या हातात सापडले असतील हा विचार त्यांनी केला होता. नव्हे तशी त्याची ठाम समजूतही झाली होती.
कसाबसा धीर करून तो झाशीच्या रोखानं निघाला. त्यावेळी त्यांनी बरोबर फक्त एका साथीदाराला घेतलं होतं. बरोबर घेतलेला साथीदार त्याचा उजवा हात आणि तितक्याच उलट्या काळजाचा जवान होता. जसवंत सिंगासाठी काहीही करायची त्याची तयारी होती, इमानी कुत्र्यासारखी. झाशीत शिरायचं म्हणजे त्याला तोंड दडवून जायला हवं होतं. कॅप्टन पीटर किंवा उदयसिंग चव्हाण दोघांपैकी कुणालाही सुगावा लागला तर आपल्याला झाशीबाहेर पाय काढू देणार नाहीत याची पक्की खात्री त्याला होती. तो पूर्वेकडनं झाशीत शिरला. झाशी हे गाव ऐसपैस पसरलेलं. पूर्वेकडच्या घरापासून पश्चिमेकडच्या घरापर्यंतचं अंतर जवळजवळ एका कोसाचं. गस्त घालणाऱ्या शिपायांच्या नजरेला पडण्याची शक्यता देखील जसवंतसिंग नजरेआड करू शकत नव्हता. राजवाड्यापासून जवळ असलेल्या एका वाड्याजवळ तो आला. दूर देशीहून आलेल्या पाहुण्यांसाठी तो वाडा ठेवला होता. त्या ठिकाणी केवळ जसवंतसिंहासाठी पहारा ठेवलेला नव्हता, पण कुणीतरी त्या वाड्याजवळ असावं असं दुरूनच जसवंतसिंगला वाटलं. त्यावेळी अंधार नुसता मी म्हणत होता. तो घोड्यावरनं खाली उतरला. साथीदाराला सावधगिरीच्या सूचना दिल्या. एकमेकात 8-10 पावलांचं अंतर राखून त्यांनी त्या वाड्याच्या रोखानं चालायला सुरुवात केली. वाड्याजवळ दिसणारी हालचाल थांबली होती. राजे त्या ठिकाणी असतील असं त्याला वाटत नव्हतं. राजेंनी त्या ठिकाणी आपल्यासाठी कोणाला तरी ठेवलं असेल तर तो माणूस घाईघाईत खबर देण्यासाठी जाईल याच विचारांच्या तंद्रीत तो वाड्याजवळ गेला. आहात तिथं थांबा, थांबा आहात तिथे, पहाडी आवाजात हुकूम झाला. जसवंतसिंगला हा हुकूम अनपेक्षित होता. असं काही घडेल हे त्याच्या मनाला सुद्धा शिवलं नव्हतं. यापूर्वी आपला या ठिकाणी होणारा सन्मान, आदर आणि आपला राखला जात असलेला आब, पण या क्षणी त्याचा लवलेश जसवंतसिंगला दिसून आला नाही. त्यांनी आजूबाजूला बघितलं, त्याला कोणीच दिसलं नाही. तू कोण? जसवंतसिंगनेही विचारलं. पेचात अडकलेला असला तरी हुकूमत गाजवायची जिद्द त्याच्या मनातनं कमी झाली नव्हती. आपण घोडे घेऊन आलो असतो तर घोडे फेकीत आपल्याला पळून जाता आलं असतं. आपण घोड्यांना लांब ठेवण्यात मूर्खपणा केला हे कुठे आत्ता पटलं त्याला. मी तुझा बाप, त्याच दमदार आवाजानं उत्तर दिलं. जसवंतसिंहाचं माथं फिरलं. झटक्यात तो गुडघ्यावर बसला. बसता बसता त्यांनी खांद्यावरची बंदूक काढली. आपला साथीदार वेडा वाकडा धावत बंदूक हातात घेऊन आवाजाच्या रोखानं जात असलेला त्यांनी बघितला. जसवंतसिंहानं आपल्या साथीदाराचा धूर्त डाव ओळखला. स्वतः बळी जाऊन जसवंतसिंगला पळून जाण्याची संधी द्यायची हाच त्याचा उद्देश त्याला जाणवला. एकाएकी वाड्याच्या बाजूकडून बंदुकीच्या दणक्या पाठोपाठ एक गोळी चकाकत धावणाऱ्या साथीदाराच्या डोक्याजवळनं गेली. जसवंतसिंहांनी वेळ गमावला नाही. त्यांनी झाडलेली गोळी अचूक ठरली. वाड्याजवळनं एक जोरदार किंकाळी त्याला ऐकू आली. 2 बाजूंनी कोणीतरी धावत आपल्या रोखानं येत असल्याचं त्याला जाणवलं. घाईघाई त्यांनी बंदुकीत गोळी भरली. त्यावेळी जसवंतसिंहाच्या साथीदारानं एकाला आडवं केलं, पण दुसऱ्याकडे तो लक्ष देऊ शकला नाही. आपल्या मालकाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा तो इमानी माणूस पाठीत गोळी शिरल्यामुळे उभ्या उभ्या खाली कोसळला आणि जसवंतसिंगांनी एकाच गोळीत त्याला टिपलं. त्या ठिकाणी आणखीन वेळ घालवणं धोक्याचं आहे याचीही जाणीव त्याला झाली. जीव घेऊन तो घोड्याच्या रोखानं धावत सुटला. कुणीतरी आपल्या रोखानं धावत येईल किंवा आपल्यावर गोळीबार व्हायला सुरुवात होईल ही भीती घोड्यावर बसेपर्यंत त्याला होती. धावता धावता त्यांनी घोड्यावर झेप घेतली. एकाएकी घोड्याच्या पाठीवरचं जीन सरकलं. जीन मांडीत घेऊन तो घोड्याच्या उजव्या बाजूला दांडदिशी आदळला. डोकं आपटल्यामुळे त्याला तिरमिरल्यासारखं झालं. उजवा हात त्याला हलवताच आला नाही. त्याचवेळी 3 व्यक्ती अंधारातनं धावत त्या ठिकाणी आल्या. पाहता पाहता जसवंतसिंहाचे हातपाय बांधले गेले. तो गांगरला. आता आपण काहीही हालचाल करू शकणार नाही हे त्यांनी ओळखलेलं होतं. राजे प्रतापसिंहाचं घराणं झाशीत मान्यवर मानलेलं. राजघराण्या इतका त्यांना झाशीत मान मिळत होता. वागणं अत्यंत नम्र, तितकंच सौजन्यशील. त्याचा पितासुद्धा प्रतापसिंहासारखा खिलाडू वृत्तीचा. कोणालाही या बापलेकानं वाईट म्हटलेलं आजपर्यंत कोणाच्याही कानात शिरलेलं नव्हतं.
उदयसिंगनी जेव्हा त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा तो आपल्यापासून काहीही दडवण ठेवत नाही आहे याची खात्री उदयला पटायला लागली. हळूहळू प्रतापसिंगच्या घराण्याचा इतिहास त्याच्या डोळ्यापुढे उभा राहायला लागला. आपलं काहीतरी चुकतंय ही रुखरुख त्याच्या मनात निर्माण झाली. राजे, जे घडलं ते तुमच्यावर संशय पक्का करणार. आमच्याकडून तुम्हाला जी वागणूक मिळाली ती संतापजनक आहे, पण त्याबद्दल तुम्ही कोणाला दोष नाही देऊ शकणार. चव्हाण, मी उभ्या आयुष्यात कुणाला दोष दिलेला नाही आहे. दुश्मनाला सुद्धा आम्ही दोस्त बनवलं आहे. गेली 4 वर्ष माझा कुठलाही घोडा पाहिला आला नाही, पण मला त्याबद्दल कुठलाही खेद वाटत नव्हता. राजे, मी तुमच्यावर विश्वास ठेवला तर तो अनाठायी ठरणार नाही? अजिबात नाही. आम्ही सांगू ती मदत करण्याचा तुम्ही शब्द देता? दिला शब्द. राजे, मग हे जे काही सारं घडलं ते का घडलं असेल हे तुम्ही सांगू शकाल? नाही जवान. ते जर आम्हाला समजलं असतं तर गुन्हेगाराला मी राजवाड्याच्या समोर नेऊन शासन केलं असतं. हजारो लोकांसमोर मरेपर्यंत फटक्याची शिक्षा दिली असती. आणि त्यावेळी मी महाराजांचा, राजे फतेसिंहाचा विचारही केला नसता. तुमच्यावर सूड उगवण्याचा कोणी प्रयत्न करतोय असं तुम्हाला कधी वाटलं? नाही, कारण सगळ्यांशी माझे संबंध जिव्हाळ्याचे आहेत. सगळेजण माझ्याकडे आपुलकीनं बघतात. राजे, या प्रकारामागे माझ्या डोळ्यांपुढे 2 हेतू उभे राहतात. 1-2 बड्या व्यक्तींमध्ये तुमच्या घोड्यावर पैजा लागलेल्या असाव्यात. तुमचा घोडा पाहिला आला नाही तर कोणाचं तरी अतोनात नुकसान होत असावं. अशा भल्या मोठ्या पैजा लावणारे वेडे या ठिकाणी आहेत हे तुम्हालाही ठाऊक आहे. ते शक्य आहे, पण राजे, दुसरी शंका आहे सूडाची. कोणीतरी तुमच्यावर सूड उगवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्या तरी कारणासाठी तुम्हाला बदनाम करण्यात येत असावं. हे प्रकरण इतकं भयंकर आहे की झाशीत सगळ्यांना तुमचा संशय आलाय, कारण 2ही वेळा तुमचाच घोडा पाहिला आलाय. पण चव्हाण, असा दुष्ट माणूस निदान माझ्या तरी माहितीत नाही आहे. माझ्या विरुद्ध इतका भयंकर कट रचणारा माणूस या झाशीत नसावा अशी माझी समजूत आहे. पण माझ्या दोनातली एक शंका निश्चित खरी आहे. अशा पैजा जर का कोणी लावल्या असत्या तर त्या मला सांगा. उद्या रात्री मी राजवाड्यात शेजारी असलेल्या वाड्याच्या मागच्या बाजूला असेन, वडाच्या झाडाखाली. त्यावेळी तिघेही संथपणे घोडे दौडवत गावाच्या दिशेनं चालले होते. राजे प्रतापसिंगला वाड्याजवळ सोडून उदय आणि अमरसिंग दोघेही धर्मशाळेजवळ आले तेव्हा जवळजवळ उजाडलेलं होतं. दुसरी रात्र सुरू झाली. अमरसिंगला घेऊन उदयसिंग चव्हाण निघाला तेव्हा त्यांनी घोडे बरोबर घेतले नव्हते. फिरत फिरत ते राजवाड्याच्या जवळ असलेल्या वाड्याजवळ आले. कोणीतरी त्यांची हालचाल बघून त्यांनी भला मोठा वळसा घेतला. वडाच्या झाडाखाली एका आडोशाला बसलेला प्रतापसिंग घाईघाईत बाहेर आला. चव्हाण, वाड्याजवळ जी माणसं आहेत ती मला आवडण्यासारखी नाही आहेत. सुमेर सिंग हा शेजारच्या गावातला एक दुष्ट सरदार, त्याला मी वाड्याच्या जवळ उभा असलेला पाहिला. या सुमेर सिंगचे झाशीत निकटचे संबंध कोणाशी? नाही, ते नाही सांगता येणार. अधूनमधून तो राजवाड्यात येतो, पण राजवाड्यात भेटतो कोणाला हे नाही सांगता येणार. महाराजांना? नाही, नसेल. राजे फतेसिंग? वाटत नाही. राहिला सेनापती. चव्हाण, आत्ता लक्षात आलं, मी सेनापती व्हावं असं 2-4 वर्षांपूर्वी महाराज बोलत होते, पण नंतर काय घडलं ते मला ठाऊक नाही. आणि सेनापती हा महाराजांचा मेव्हणा आहे ते मला माहिती आहे. उदयच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. एकाएकी तो संशयानं भारला गेला होता. राजे, राजवाड्याशी तुमचा संबंध कितपत? जवळजवळ मी रोज राजवाड्यात जात असतो. मी भेट घेतली नाही तर महाराज माझ्यावर चिडतात. दरबार भरला की मी दरबारात हजर असायला हवं अशी त्यांची सूचना आहे. आणि हल्ली हल्ली तर ते मला युवराजांच्या आसनावर बसवतात. आणि राजे फतेसिंग? तेही शेजारी बसतात. आपल्यानंतर राजे फतेसिंग गादीवर येतील. राजकारभारात ते कच्चे आहेत. त्यांना तुम्ही यापुढे मदत करायला हवी असं महाराज मला अधूनमधून सांगतात. सेनापतीचे आणि तुमचे संबंध कसे? तो माझ्याशी बोलायला तयार नसतो. मी दिसलो की जळजळीत नजर टाकतो, निघून जातो. पण चव्हाण, सगळ्या माणसांचे स्वभाव सारखे नसतात ना. उदय काही बोलला नाही. तो हळूहळू मूळ विषयाकडे आला. ज्या माणसांनी पैजा लावल्या होत्या अशी 15-20 माणसं ते चर्चेतनं निघाली. प्रत्येकाच्या इतिहासाची उजळणी झाली. मध्यरात्र कधी उलटून गेली हेच त्यांना समजलं नाही.
एकाएकी तिघेही जण दचकून उठले. वाड्याच्या पुढच्या भागात गोळीबार झालेला त्यांच्या लक्षात आला. बंदुका सरसावत तिघेही निघाले. राजवाड्यापर्यंत तो आवाज पोचला असेल याची खात्री उदयला नव्हती. ते वाड्याच्या मागच्या भागात येईपर्यंत 5-6 गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. एक किंकाळीसुद्धा त्यांना ऐकू आली. वाड्याच्या उजव्या बाजूकडून हळूहळू ते पुढच्या बाजूला आले. कुणीतरी घोड्यावर उडी घेत असल्याचं त्यांना दिसलं. घोड्यावर उडी घेणारा माणूस बघता बघता खाली आदळला. ते बघून ते पुढे धावणार तेवढ्यात आणखीन एक घटना घडली. आजूबाजूच्या झाडाआडून कुणीतरी धावत आल्याचं त्यांना बघायला मिळालं. एकूण तिघांनी खाली पडलेल्यावर झडप घातली. हे बघून हे तिघे जागच्या जागी थांबले. थोड्याच वेळात एक बोचकं उचलून तिघेही वाड्याजवळ आले. राजे प्रतापसिंगला सुरक्षित अशा जागी पण सावधगिरीनं राहण्याची सूचना मिळाली. उदयनी अमरसिंगला वाड्याच्या पुढच्या कोपऱ्यात उभं केलं आणि दबा धरून उदय वाड्याच्या समोर बसून राहिला. कदाचित ज्याच्या आपण मागे आहोत त्याच प्रकरणाचा हा भाग असावा, कदाचित दुसरा एखादा भयंकर प्रकार असावा, असा विचार उदय करत होता. बोचकं घेऊन तिघेही वाड्यात शिरले. एक मशाल पेटवली गेली. वाड्याच्या समोर पडलेली 4 प्रेतं बाहेर आलेल्या दोघांनी ओढत नेऊन वाड्यात टाकली. आपण आता वाड्यात शिरावं असा विचार उदय करत असताना एक जण घाईघाईत वाड्याला लागून असलेल्या जागेत शिरला आणि पाहता पाहता तो घोडेस्वार तिथून दौडत निघाला. ही संधी सोडायला उदयसिंग चव्हाण तयार नव्हता. पावलांचा आवाज होऊ न देता तो घाईघाईत अमरजवळ आला. अमरसिंगला घेऊन त्यांनी वाड्याबाहेर दडी मारली. कुणीतरी बाहेर येईल याची खात्री उदयला वाटत होती. बराच वेळ निघून गेला. कुणीतरी बाहेर येईल ही आशा आता त्याच्या मनात उरलेली नव्हती. अमरसिंगला त्या ठिकाणी थांबायची सूचना देऊन तो पुढे आला आणि त्याच वेळी पावलांचा आवाज त्याला ऐकू आला. दणकट पावलं टाकत कोणीतरी वाड्यातनं बाहेर आलं आणि अचानक उदयनी त्याच्यावर चित्त्यासारखी झेप घेतली. त्याने टाकलेल्या डाव्या मनगटाचा दाब इतका भयानक होता की कसलीच हालचाल तो करू शकला नाही. पाहता पाहता अमरसिंगनी त्याचं डोकं फिरवलं. कट्ट असा आवाज आला आणि तो माणूस लोळागोळा होऊन खाली कोसळला. त्याला अंधारात एका बाजूला टाकून दोघे वाड्यात शिरले. आत असलेल्या माणसाला सावध होण्याची सुद्धा संधी उदयनी दिली नाही. उदयनी झडप घातली केव्हा हेही त्याला समजलं नाही आणि अमरसिंगनं मान मोडून टाकेपर्यंत कसलीही हालचाल त्याला करता आली नाही. मरताना त्यांनी एक शेवटचा आचका दिला तेवढाच. उदयनी बाहेरून प्रतापसिंगला हलकेच हाक मारली. मशालीच्या उजेडात त्यांनी जसवंतसिंगला नीट निहाळून बघितलं. घडलेल्या प्रकाराचा धक्का जसवंतसिंगच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मूर्तिमंत भीती त्याच्या चेहऱ्यावर होती. उदयसिंग त्याला काहीतरी विचारायला जाणार तो जवळजवळ येणारे घोड्याच्या टापांचे आवाज त्यांना ऐकू आले. एकूण 2 घोडेस्वार असावेत हे आवाजावरनं उदयनी ओळखलं. दोघांनाही जसवंतसिंग समोर उभं राहायची सूचना देऊन उदय बाहेर आला. दाराच्या आड दडला. त्याचवेळी 2 व्यक्ती अंधारातनं उघड्या दारानं आत शिरल्या. दोघेही आत शिरले आणि दचकून समोर बघत राहिले. प्रताप आणि अमरसिंगनं त्यांच्यावर बंदुका रोखलेल्या होत्या. मागून आलेल्या उदयसिंग चव्हाणनं त्याला कधी निशस्त्र केलं हे त्यांनाच कळलं नाही. तिघांनाही त्यातली एक व्यक्ती बघून जो धक्का बसला होता तो त्यांच्या डोक्यातनं जाणं शक्य नव्हतं. असहाय्य या अवस्थेत राजे फतेसिंग उदयसिंग चव्हाणकडे बघत होता. राजदरबार खचून भरला होता. हात बांधलेल्या अवस्थेत राजे फतेसिंग महाराजांसमोर कैदी म्हणून उभा होता. राजे फतेसिंहावर गुन्हा साबित झाल्यामुळे महाराज त्याच्याकडे वात्सल्यानं बघतात का एक खतरनाक गुन्हेगार म्हणून, हेच आता कळायचं शिल्लक राहिलेलं होतं. त्यावेळी युवराजाच्या आसनावर राजे प्रतापसिंग बसलेले होते. गंभीर आणि कठोर आवाजात महाराजांनी बोलायला सुरुवात केली. राजे फतेसिंग माझा पुत्र, माझ्यासमोर आज तो गुन्हेगार म्हणून उभा आहे. माझ्यानंतर प्रतापसिंग या गादीवर बसेल या भीतीने त्यांनी प्रतापसिंग विरुद्ध फार मोठा कट रचला हे सिद्ध झालेलं आहे. अशा गुन्हेगाराला कठोरातली कठोर सजा देणं हे माझं कर्तव्य आहे. बोलता बोलता राजेसाहेब थांबले. ते बरेच थकलेले जाणवत होते. अंतःकरणावर दगड ठेवून ते दरबाराची आणि सिंहासनाची प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करत होते. राजे फतेसिंहाला आम्ही देहांताची सजा फरमावत आहोत. महाराजांच्या तोंडून झटक्यात वाक्य बाहेर पडलं.
त्याच झटक्यात उठून ते सिंहासनाच्या बाजूला असलेल्या दारातून निघूनही गेले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात गुरुनाथ नाईक यांची घोड्यांची शर्यत ही दीर्घ कथा. ही कथा आज संपली. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात आणि विशेषतः गुरुनाथ नाईक प्रेमी कथा परिवारात ही कथा नक्की शेअर करा. भेटूयात उद्या वेगळ्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार.